टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दरोड्यामधील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावर त्या दरोडेखोरांनी जे आहे ते आता हल्ला चढवत त्यांना जखमी केलेला आहे। प्रत्युत्तरात आपण पाहिलं तर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्याकडून 2 राऊंड जे आहेत या ठिकाणी फायर करण्यात आले। पैकी एक गोळी जी आहे ती आरोपी सचिन भोसले याला जी आहे ती पायाला लागली, त्यामुळे तो जखमी झाला। त्याच्यासोबत असलेले एक अल्पवयीन दरोडेखोर जो आहे तो त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की हाच पाबळ केंदूर हा रस्ता आहे। या रस्त्याच्या कडेला जे आहे ते हे 2 आरोपी लपले असल्याची माहिती शिवाजी पवार यांच्या पथकाला मिळाली। त्यानंतर त्यांच्याकडून स्वतः DCP शिवाजी पवार असतील, API प्रसन्न जराड त्यासोबत एक कर्मचारी या ठिकाणी आले असता या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोयत्याने हल्ला जो आहे तो त्यांनी पोलिसावर चढवला। पोलीस उपायुक्त असतील शिवाजी पवार यांच्या छातीला जो आहे तो मार लागत 5 ते 6 टाके जे आहे ठिकाणी पडले। प्रत्युत्तरात शिवाजी पवार यांनी गोळीबार केला असता या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 राऊंड जे आहेत या ठिकाणी फायर केल्यानंतर एक गोळी जी आहे ती आरोपी सचिन भोसले याला लागली, त्यानंतर तो जेरबंद झाला। त्यानंतर त्याच्यासोबत असलेले एक अल्पवयीन आरोपी देखील चाकण पोलिसांनी जो आहे तो या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। काही दिवसापूर्वी याच भागामध्ये चाकण पोलिसांच्या हद्दीमध्ये अशाच प्रकारचा दरोडा जो आहे तो या ठिकाणी या आरोपींनी टाकला होता। याची माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।